नमस्कार, रुचकर मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला काकडीचे दोन पदार्थ दाखवणार आहे, एक काकडीचे वडे आणि काकडीचं दिरडं। तर चला सुरुवात करूया। काकडीचे घावण म्हटल्यावर तिथे काकडी आलीच, तर आपण आधी काकडी इथे सोलून घेऊया। काकडी चाखून बघूया गोड आहे का कडू आहे। कडू नाहीये। आता आपण ही काकडी किसून घेऊया। काकडी किसून झालेली आहे। आता आपण ह्यात घेऊया 3 टेबलस्पून गव्हाचं पीठ, त्यानंतर 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 2 टेबलस्पून चण्याचं पीठ। आधी ते चाळून घ्यायचंय कारण चण्याच्या पिठामध्ये गुठळ्या असतात। 1 टेबलस्पून दही, 1 टीस्पून तीळ, 1 टीस्पून बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, त्यानंतर मीठ चवीप्रमाणे, पाव टीस्पून हळदी पावडर आणि कोथिंबीर बारीक चिरलेली। आणि आता हे आधी सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचंय। आता यात आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचंय। आधी आपण अर्धा कप टाकूया आणि मिक्स करून घेऊया। अजूनही घट्ट आहे म्हणजे आपल्याला अजून पाणी टाकायला लागणार आहे। अजून आपण अर्धा कप पाणी टाकू। आपण जसं भजी करताना बॅटर करतो तसं करायचंय आपल्याला। अजून आपण पाव कप पाणी टाकू आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। एवढं आपल्याला बॅटर ठीक आहे। जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही। गॅस सुरू करूया आणि आपण ह्या तव्यावर आता थोडंसं तेल घालायचंय। आता आपण हे बॅटर ह्याच्यावर घालूया आणि पसरून घेऊया। आपण हे जास्त जाड पण नाही करायचे आणि जास्त पातळ पण नाही करायचे। साईडने थोडंसं तेल घालूया, झाकण ठेवून ते थोडंसं होऊन देऊया। छान असं झालेलं आहे एका साईडनी, बघूया आपण। आणि आता हे पलटून घेऊया आणि दुसरी साईडही करून घ्यायची। येस, छान मस्त खरपूस कलर आलेला आहे। आणि हे दुसऱ्या साईडनी करून घेऊया, बघूया दुसऱ्या साईडनी पण झालंय का। छानपैकी झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण बाकीचे काकडीचे दिरडे करून घेऊया। छानपैकी झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। काकडीचं दिरडं तयार आहे आणि त्याच उरलेल्या साहित्यापासून तुम्हाला मी अजून एक रेसिपी दाखवणार आहे, काकडीचे वडे। तर चला सुरुवात करूया। साधारण 1 कप आपण घेतोय गव्हाचं पीठ, 1 काकडी आपण ऑलरेडी किसून ठेवली होती, त्यानंतर अर्धा कप तांदळाचं पीठ, अर्धा कप चण्याचं पीठ, त्यानंतर 1 टेबलस्पून जिरा पावडर, मीठ चवीप्रमाणे, 1 टेबलस्पून धणा पावडर, 1 टीस्पून रेड चिली पावडर आणि मिक्स मसाला आपला 1 टीस्पून, म्हणजे साधारण तुमच्या घरचा जो मसाला ठेवणीतला असतो तो, कोथिंबीर तुम्हाला पाहिजे तेवढी। आणि आता आपण आधी हे हाताने छान मिक्स करून घेऊया। हा झाला आपला इन्स्टंट प्रकार, म्हणजे आपल्या घरात कधी कधी भाजणी नसते आणि मग त्यावेळेला आपल्याला थालीपीठ किंवा वडे करायचे असतात, तेव्हा हे असं इन्स्टंट करायचं। आता आपण यात थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेणार आहे। अगदी थोडंसं मी पाणी घेणार आहे कारण काकडी आपण घेतली आहे, काकडीला पाणी असतंच ऑलरेडी। काकडी किसली की त्याचं पाणी सुटतं। आता यात आपण थोडंसं तेल घालणार आहोत, साधारण 1 टेबलस्पून। आणि हे छान मळून घ्यायचंय। ह्याचा डो बनवायचा आहे। अगदी कडक पण नाही आणि चपाती एवढा पण नाही नरम, अजून थोडा स्लाइटली नरम करायचं आहे आपल्याला। हे छान मळून झालेलं आहे। आता आपण 5 मिनिटं हे असंच ठेवूया। इथे मी एक सिलिकॉनची शीट घेतलेली आहे आणि त्याच्यावर तेल लावलंय थोडंसं। वडे थापून घेऊया। छोटे छोटे गोळे घ्यायचे, साधारण मी एवढा घेतल्या लिंबा एवढा गोळा, आणि असं मधनं आपल्याला इथे छोटंसं होल करायचंय आणि अशा प्रकारे आपल्याला सगळे वडे जे आहेत ते तळून घ्यायचे। हा झालेला आहे वडा। अशा प्रकारे आपण बाकीचे वडेही करून घेऊया। काकडीचं दिरडं आणि काकडीचे वडे तयार आहेत, पण आपल्याला ह्याच्या सोबत काहीतरी लागतं, म्हणजे तुम्हाला चटणी किंवा लिंबाचं लोणचं। पण मी तुम्हाला इथे एक डीप दाखवते। आपण दही घेऊया आणि त्यापासून आपण एक डीप तयार करूया। आपण घेऊया अर्धा कप दही, थोडंसं आपण हे मिक्स करून घेऊया। छान असं दही स्मूथ झालेलं आहे। आपण ह्यात घालूया 2 टीस्पून दाण्याचा कूट, मीठ चवीप्रमाणे, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, थोडीशी कोथिंबीर, आणि आता हे सगळं मिक्स करायचं। काकडीचं दिरडं आणि काकडीचे वडे आणि सोबत डीप तयार आहे।
तर तुम्ही हे करून बघायचंय, मला कमेंट्समध्ये कळवायचंय आणि अशाच छान छान रेसिपीसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय.